अंबरनाथमध्ये पालिकेच्या शाळेच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या मदरशाला महावितरणने वीज मीटर दिल्याचं समोर आलं होतं। यानंतर मनसेनं आज महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत अनधिकृत मदरशाला वीज मीटर कसं काय दिलं असा सवाल विचारला। त्यावर आजच्या आज अनधिकृत मदरशाची पाहणी करून वीज पुरवठा खंडित करू असं आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले। अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या लोकल बोर्ड शाळेच्या जागेत अनधिकृतपणे मदरसा उभारण्यात आला आहे। हा मदरसा पालिकेच्या जागेत असल्यामुळे पालिकेने त्याला कोणत्याही प्रकारची NOC देणं शक्यच नाही। मात्र तरीही या मदरशाला विजेचं मीटर लागलेलं असल्यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, शहर संघटक स्वप्नील बागुल यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने आज महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता अलका कवळे यांची भेट घेतली। यावेळी कोणत्याही अनधिकृत बांधकामाला विजेचं मीटर देताना आम्ही त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतो असं उत्तर यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी दिले। मात्र पालिकेच्या जागेत झालेल्या या अनधिकृत बांधकामाला मीटर कसं काय दिलं असा सवाल मनसेने विचारल्यानंतर या मदरशाची पाहणी करून आजच्या आज वीज पुरवठा खंडित केला जाईल असं आश्वासन महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्या अलका कवळे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं आहे। तर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शहरातील अनधिकृत बांधकाम वाढवण्यासाठी महावितरण जबाबदार असल्याचं सांगत महावितरण विरोधात न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिला आहे। आम्ही विजेचे कनेक्शन देताना जागेचे कागदपत्र मागतो, पण त्याच्याकडे नसतील तर अंडरटेकिंग मागतो की बाबा ही जागा जर अनधिकृत ठरली, भविष्यात जाऊन जर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन आलं तर तुम्ही आमची लाईट कट करावी। मदरसा जे आहे तुम्ही म्हणताय मनसेने जे पत्र दिलं आहे ते आम्ही आजच्या जाऊन बघणार आहे आणि ती जागा अनधिकृत असेल तर त्याचा सप्लाय आम्ही आजच्याच कट करणार। अनधिकृत मदरसाची रोज सकाळ संध्याकाळ टीव्हीला पेपरमध्ये बातमी चालू आहे। तर मॅडमला आज आम्ही दाखवून दिलं का या मदरसाला जर नगरपालिका अनधिकृत बोलते, नगरपालिकेने कोणतीही NOC न देता तुम्ही त्याला कोणत्या बेसवर मीटर दिलं त्याची माहिती आम्हाला 7 दिवसात देण्यात यावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मीटर दिलं असेल त्याच्यावर कारवाई करावी। आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही MSEBच्या अगेन्स्टमध्ये कोर्टात दावा दाखल करू का अनधिकृत प्रॉपर्ट्यांना या प्रोत्साहन दिल्यामुळे शहरं भकास होत आहेत म्हणून। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।